उद्धव ठाकरेंनी दाखल केलेल्या या याचिकेवर काय निर्णय येतो त्याचा परिणाम केवळ ठाकरे आणि शिंदेंवर होणार नाहीये, तर असे पेच भविष्यात पुन्हा निर्माण झाल्यास भारतीय राजकारणाची दिशा ठरवणार आहे। विधानसभा अध्यक्ष, राज्यपाल, निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट या सर्व घटनात्मक संस्थांच्या अधिकार कक्षा या केसमध्ये ठरणार आहे। त्यावर एक नजर टाकूयात। कोणकोणत्या प्रश्नांची उत्तरं या सुनावणीत मिळू शकतात? पक्षाचा आदेश सर्वोच्च की आमदारांचं वैयक्तिक मत? पक्षाच्या आदेशाशी आमदार सहमत नसेल तर काय? आमदाराची स्वायत्तता मान्य केली तर मग प्रतोदच्या आदेशाला अर्थ काय? सभागृहात आमदारांनी कुणाच्या बाजूने मतदान करावं, हा निर्णय पक्षाध्यक्षाचा की सभागृह नेत्याचा? प्रतोदनं दिलेले आदेश पाळले नाहीत तर आमदारकी आपोआप रद्द होऊ शकते का? एखाद्या मुद्द्यावर सभागृहात मतदान न करण्याचा अधिकार आमदारांना आहे का? केवळ आमदार, खासदारांच्या संख्येवर पक्ष कुणाचा हे ठरवता येणार का? एका पक्षात अंतर्गत मतभेद असतील तर विश्वासमत घेण्याचे आदेश देण्याचा अधिकार राज्यपालांना आहे का? काहीही झालं तरी विरोधी पक्षानं अविश्वास प्रस्ताव आणण्याची वाट राज्यपालांनी पाहावी का? पक्ष चिन्ह देताना निवडणूक आयोगानं कुठले निकष लावले पाहिजेत? केवळ सभागृहात किती सदस्य आहेत यावर पक्ष कुणाचा हे निवडणूक आयोगानं ठरवावं का?